नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. जय आणि आरंभ शुभांगीला घेऊन तन्वीच्या समोर आले. तन्वीने खट्याळपणे हसत भोवयावर खाली केल्या, जसं की ती त्याला विचारत होती, कसं वाटलं माझं सरप्राईज? थँक्स. आरंभ तन्वीला इशाऱ्यानंच बोलला. चला चला केक कट करूयात, सिया तिथे बोलली. मग सगळ्यांनी हॅपी बर्थडे हे सॉन्ग म्हटलं आणि मग तन्वीनं सगळ्या कॅन्डल एका दमात फुंकल्या. सगळ्यांनी एकच कल्ला करत टाळ्या वाजवल्या. तिनं सगळ्यात आधी केकचा तुकडा शुभांगीला भरवला आणि त्यानंतर उरलेला तुकडा आरंभाला. ते पाहून ताराला खूप राग आला. सगळ्यांसमोर तिला फारच अपमानास्पद वाटलं आणि ती लगेच थोडं बाजूला गेली. तिथं सपना उभी होती. तन्वीचं बिहेवियर पाहून तिनंही भोया उंचावल्या. ही कोण आहे आंटी? तुमची कोणी नातेवाईक आहे का? सपनानं हळूच ताराला विचारलं. ज्या प्रकारे सगळे तिच्याशी बोलत होते त्यावरून ती कोणीतरी जवळची व्यक्ती असावी असं सपनाला वाटलं होतं. नोकर आहे. दादीसा, तुलसी आणि अवंतिका त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. ते पाहून तारा मुद्दाम त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलली. दादीसा तिला काही बोलणार तेच तुलसीने त्यांचा हात पकडून दाबला आणि दादीसांच्या ओठावर आलेलं उत्तर तिथेच थांबलं. दादीसा या ना. तन्वीनं त्यांना बोलावलं आणि मग त्या तिच्या जवळ गेल्या. सोबत तुलसीही गेली. नोकर आणि तिला इतकी स्पेशल ट्रीटमेंट? सपना शुभांगीकडे पाहत आश्चर्यानं बोलली. स्पेशल नोकर आहे ती आरंभची, अवंतिका मध्येच बोलली. व्हॉट? सपना न समजून अवंतिका आणि ताराकडे पाहत होती. अगं, आरंभ हवेलीत आल्यावरती त्याला काय हवं नको ते सगळं पाहते ती. शुभांगी नाव आहे तिचं. फार गुणी आहे. अवंतिका कुत्सितपणे हसत बोलली आणि मग तीही तन्वीला केक भरवायला निघून गेली. आंटी या बुवाजी काय बोलत होत्या? सपना आता गोंधळून ताराला विचारत होती. खरं तर मी तुला सगळं सांगणारच होते, पण मला हे प्रकरण इतकं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. तारा एक दीर्घ श्वास घेत नाटकीपणे बोलली. कोणतं प्रकरण? आंटी, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? सपनानं विचारलं. सांगते चल, असं म्हणून तारा सगळ्यांची नजर चुकून सपनासोबत बाजूला गेली. आंटी, तुम्ही मला इथे का आणलेत? आणि ती मुलगी कोण आहे? सपना वैतागत बोलली. तेच तर तुला सांगायचं आहे. तारा आजूबाजूला पाहत आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करून घेत बोलली. काय सांगायचंय? ती शुभांगी आहे, हवेलीची नोकर, पण एक नंबरची कटकारस्थानी आणि लालची मुलगी आहे. गोड गोड बोलून सगळ्यांच्या पुढे पुढे करून तिनं सगळ्यांना तिच्या घोळात घेतलंय. आरंभच्या दादीसा तर तिच्या या स्वभावावरती एकदम फिदा आहेत. बिचाऱ्या त्या खूप भोळ्या आहेत. त्यांना अशा चलाक मुलींचं खरं रूप माहीत नाही. सगळ्यांची गोड बोलून तिचा आरंभाला फसवायचा विचार आहे, तारा बोलली. व्हॉट? काही काय बोलताय तुम्ही आंटी? सपना अविश्वासानं बोलली. तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणार नाही, परंतु तू नुसतं तिचं निरीक्षण करत राहा. ती सारखी आरंभाच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करेल. बघ ना, इतक्या मोठ्या पार्टीमध्ये कसे कपडे घालून आली. असं खानदानी दिसून वागून ती सगळ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांना आपल्या जाळ्या तोडते. सपना आता अजूनच तिला निरखून पाहू लागली. ते पाहून तारा मनातच खुनशी हसली. पण तू अजिबात काही काळजी करू नकोस. आरंभ तिच्याकडे ढोंकूनही पाहत नाही. त्याचं ना फक्त तुझ्यावर प्रेम आहे. पण कधी कधी मनात विचार येतोच. शेवटी पुरुषच तो. तिच्या रूपाला भाळला तर तशी ती तुझ्या इतकी सुंदर नाहीये, पण तुझ्यापेक्षा कमीही नाहीये, तारा नाटकीपणे बोलली. सपना ताराकडे पाहत होती आणि तिला तिच्याशी तुलना केलेली अजिबात आवडली नव्हती. तुम्ही त्या चीप मुलीची माझ्याशी तुलना करताय आंटी? अजिबात नाही. तू कुठे, ती गावंढळ कुठे? पण आरंभचा त्यांच्या दादीसावरती फार जीव आहे आणि याचा फायदा तिने घेतला तर? तारा पुन्हा नाटकीपणे बोलली. तुम्हाला काय म्हणायचं आंटी? आता माझं बोलणं तुला न समजण्या इतकी तू नासमज असशील असं मला वाटलं नव्हतं. अगं, तिनं आरंभला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तर? छे छे, असं कसं होईल? आमचं लग्न होणार आहे. लग्न होणार आहे, झालेलं नाही.
आणि आता मात्र सपना घाबरून ताराकडे पाहू लागली. वेळीच सावध हो सपना, आरंभाची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत, असं म्हणून तारा तिथून निघून गेली. सपनाच्या डोक्यामध्ये आता ताराचे शब्द घुमत होते आणि ती तिच्या विचारांमध्ये हरवली. एक एक गोष्टी तिच्या डोक्यामध्ये आता घुमायला लागल्या. ती स्टेज समोर येऊन उभी राहिली. समोर आरंभ शुभांगीला फार प्रेमाने पाहत होता आणि तिचा हात त्याच्या हातात होता. ते पाहून तर तिला फारच राग आला आणि तिनं रागानंच हाताच्या मुठी आवळल्या आणि ताड ताड पावलं टाकत त्याच्या दिशेने गेली. आरंभचं अजूनही तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो तर शुभांगीमध्ये गुंग होता. तिने शुभांगीच्या हाताला धरून जोरात ओढलं आणि एक जोरदार तिच्या कानफटात मारली. आरंभसहित सगळे सपनाकडे आश्चर्यानं पाहू लागले. शुभांगी गालावर हात ठेवून अनोळखी नजरेनं तिच्याकडे पाहत होती. हाऊ डेअर यू सपना, आरंभ शुभांगीला पाहत बोलला. हाऊ डेअर आय, हाऊ डेअर शी, तिची हिंमत कशी झाली तुझ्या जवळ यायची? एक दीड दमडीची नोकर, तिची इतकी हिंमत की तिनं तुझ्यावर नजर टाकावी. मी तिचा जीव घेईन. तू फक्त माझा आहेस आरंभ. तुझ्यावर नजर टाकणाऱ्या मुलीला मी जिवंत सोडणार नाही. आय किल यू बास्टर्ड. सपना रागाने पुन्हा चवतळून तिच्यावर धावली आणि आरंभ लगेच दोघींच्या मध्ये सपनाचा हात पकडून उभा राहिला. आरंभ सोड मला, मी तिचा जीव घेईन. सपना त्याच्या हातून तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. बिहेव युअर सेल्फ सपना. आरंभने खणखणीत एक सपनाच्या थोबाडीत मारली आणि सपना एकदम दचकली. तिने गालावर हात ठेवून आजूबाजूला पाहिलं तर ती अजूनही त्याच ठिकाणी उभी होती जिथं तारा तिला घेऊन आली होती. तिच्या लक्षात आलं की ती इतका वेळ स्वप्न पाहत होती. ताराच्या बोलण्यावरती तिने जरा आधीच विचार केलाय हे तिच्या लक्षात आलं आणि ती चेहरा नॉर्मल करत पुन्हा पार्टीमध्ये सामील झाली. तिची नजर आता आरंभला शोधत होती. आरंभ आलेल्या गेस्टना अटेंड करत होता. शुभांगी सगळ्यांसोबत बसली होती आणि तेव्हा कुठे तिला हायसं वाटलं. चेहऱ्यावरती एक खोटी स्माईल घेऊन ती दादिसांच्या जवळ आली. नमस्ते दादिसा, सपना हात जोडून बोलली आणि शुभांगीने सपनाकडे पाहिलं. नमस्ते बेटा, दादिसा बोलली आणि ती दादिसांच्या बाजूला येऊन बसली. ही सपना आहे, सिया शुभांगीच्या कानात हळूच बोलली. उंचपुरी, गोरी, नाकी डोळी नीटस, मोकळे सोडलेले केस आणि एकदम स्टायलिश. कशा आहात तुम्ही? आरंभ नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो. मलाही तुम्हाला फार भेटावंसं वाटतं पण कामामुळे जमत नाही. बरं झालं तुम्ही आलात, त्यानिमित्तानं आपली भेटही झाली. तुम्ही आता इथेच राहणार ना? मला ना तुमच्याशी फार गप्पा मारायच्यात. सपना त्यांचा हात हातात घेऊन खूपच आत्मीयतेचा भाव दाखवत त्यांच्याशी बोलत होती. आम्ही उद्या सकाळी जातोय, तुलसी बोलली. व्हाय, आला आहात तर थांबा ना काही दिवस, सपना बोलली. आमचं तिकीट झालंय छोरी. आम्ही फक्त तन्वीसाठी आणि तिच्या खुशीसाठी आलो होतो. दादीसा तन्वीकडे पाहत हसत बोलल्या. तन्वीच्या खुशीसाठी तुम्ही इतक्या दुरून आलात? आता माझ्या खुशीसाठी काही दिवस इथे राहू शकत नाही का? मी आता तुमची, या जलेजा खानदानाची होणारी सून आहे ना दादीसा? सपना मुद्दाम सून या शब्दावरती जोर देत शुभांगीकडे पाहत बोलली. सगळे शुभांगीकडे पाहत होते. ती चेहऱ्यावरती एकदम नॉर्मल भाव ठेवून हलकसं स्माईल करत त्यांचं बोलणं ऐकत होते. एक मिनिट, मी आरंभला बोलते. तो म्हटल्यावरती तुम्ही नक्की थांबाल ना? आरंभ. तिने लगेच आरंभला आवाज दिला. आरंभ कुणाशी तरी बोलत होता आणि तो त्यांच्याकडे आला. बेबी, तिने मुद्दाम उठून त्याला जाऊन मिठी मारली. ते पाहून शुभांगीने तिची नजर खाली झुकवली. सिया आणि तन्वीला त्याचा खूप राग आला. काय झालं? आरंभ तिला दूर करत बोलला. बघ ना दादीसा काय म्हणतायत, सपना बोलली. काय? तो थोडा घाबरून सगळ्यांना पाहत बोलला. हेच की उद्या ते इथून जायचं म्हणतायत, सपना लाडीत पण तक्रारीच्या सुरात बोलली. ओह, आरंभने सुटकेचा निश्वास सोडला. तू सांग ना त्यांना थांबायला. मला ना त्यांच्याशी फार फार बोलायचंय. सपना, त्यांना तिकडे बरीच कामं असतात ना, त्या नाही थांबणार, आरंभ बोलला आणि सगळ्यांनी भुवया उंचावल्या. ते पाहून आरंभ गडबडला. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.